नमस्कार. सध्या महाराष्ट्रातील मोठ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. माघार घेण्याची पण तारीख संपलेली आहे. भारतीय राज्यघटना निर्माण होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे लोकशाही. जनतेमधून निवडून आलेला माणूसच सत्तेत बसायला हवा आणि त्यातूनच राज्यकारभार चालावा हे त्यांचं स्वप्न, त्यालाच लोकशाही म्हणतात. पण आत्ताच्या या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे की फक्त पैसा पैसा आणि पैसाच चालू आहे. अचानकपणे फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या क्षणी माघार घेण्याचा जो असतो, कशा पद्धतीने काही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले आणि अचानकपणे बिनविरोध अशी निवडणूक काही प्रभागांमध्ये जाहीर झालेली आहे. हे पाहिल्यानंतर लोकशाहीचं मोठं दुःख किंवा दुर्भाग्य म्हणावं लागेल. कारण की ही आपली जी लोकशाही आहे ती एका पक्षावर चालत नाही. त्या ठिकाणी स्थानिक पक्ष, स्थानिक संघटना, राजकीय पक्ष म्हणजे राज्य स्तरावरचे आणि देश स्तरावरचे असतात. आणि एखाद्या महानगरपालिका म्हणजे ही मोठा मोठा प्रस्थ आहे. अशा ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये राजकीय पक्ष आहेत ना. पण एकाच पक्षाच्या माणसांसाठी इतर पक्ष डायरेक्ट थेट माघार घेतात. याचा अर्थ काय होतो? म्हणजे राजकारण कसे झालं? जनतेला मतदान करण्याचा अधिकार द्यायचा नाही का? म्हणजे एक प्रकारचं जे ते हुकुमशाही ज्याला म्हणतो आपण, जे पुन्हा जेव्हा पहिले 5च पंच बसायचे ते झाडाखाली आणि त्यांनी न्यायनिवाडा करायचा. त्यांना कोणी निवडून देईल ते त्यांची ती जात बांधून ठरवायची. तसा प्रकार तसं पाहायला मिळतो असं वाटायला लागलंय. आपल्या भारत सरकारने या सर्व अशा झाडाखाली बसणारे वगैरे सगळे असे पंच-फेंच संपवून टाकले होते लोकशाहीच्या माध्यमातून. पण आता हीच परिस्थिती पुन्हा एकदा यायला लागलेली आहे. लोकशाही माध्यमातून लोकांना निवडून देण्याचा अधिकार असतानाही आणि सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारी देणं असताना हे बी फॉर्म वाटलेले आहेत पक्षाचे आणि अचानकपणे ते माघार घेतात. याचा अर्थ काय होतो? म्हणजे त्यांना काय त्यांच्या नरड्याला काय फास लावला होता? का त्यांना काय आमिषं दाखवली? का त्यांना धमकी दिली? हे जे समोर यायला हवंच. हे त्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर लोकशाही अशी खड्ड्यात घालतील हे लोकं, की उद्या आपल्या नरड्यावरती सुद्धा हे तलवार सुरवा लावायला कमी नाही लागणार. कारण की लोकशाही हा सर्वात मोठा तंत्र आहे आणि सर्वोच्च असं म्हणजे सर्वोच्च लोकशाहीमधला स्थान आहे ते आपलं सर्वोच्च न्यायालय, न्यायालयीन व्यवस्था आहे. त्यांना मी विनंती करेन, की अशा पद्धतीने ज्या ठिकाणी बिनविरोध जर फॉर्म भरले होते सगळे ए-बी फॉर्म वगैरे, तर अशांनी माघार घेतलं म्हणजे याचा अर्थ त्यांची चौकशी व्हायलाच पाहिजे. त्या ठिकाणच्या ज्या बिनविरोध निवडणुका आहेत त्या रद्द कराव्यात. जर नसतील रद्द करायच्या, तर माझ्यासारखा एक प्रामाणिक एक मतदार किंवा भारतीय नागरिक असं एक मत मांडू शकतो, की त्या ठिकाणी अशी निवडणूक लावा, की बिनविरोध आणि एक लोकशाही असे 2 तिथं बटन लावा. लोकशाही आणि बिनविरोध. पाहूया. मग तिथली जनता ठरवल, की हा पैसे देऊन आलेला निवडून आहे, तर मग लोकशाही मार्गाने मग आम्ही पण जनता दाखवून देऊ. अशा पद्धतीची माझी या सरकारला नाही. सरकारला विनंती करण्यात काही अर्थ नाही. कारण की सरकार हे बोट धरू गळ चेपू असं धोरण राबवतं असं आता वाटायला लागलंय. याला आता न्यायालय हा एकमेव मार्ग आहे, की जो जनतेला न्याय देऊ शकतो. त्यांनी आता लोकशाही टिकवायची असेल, भारतीय संविधानानुसार जो सर्वात मोठा स्तंभ आहे, न्यायालय. त्यांनी आता ही विनंती आता ही मी एक सामाजिक माध्यमातून मांडत आहे किंवा अजून कोणी काही पत्रव्यवहार केले असतील. निवडणूक आयोगाला पण दावणीला बांधलेला आहे. तर लोकशाही माध्यमातून निवडणूक घ्यायची असेल, तर आता जिथं बिनविरोध झाले, त्या ठिकाणी 2च मशीन लावा. एक बिनविरोध बटन लावा आणि त्यावरती एक लोकशाही बटन लावा. बघूया जनता काय ठरवल ते ठरवल. पण बिनविरोधला असं सोडवू नका. नाहीतर मग भविष्यात देशाची लोकशाही संपवण्याचा मार्ग हे पैसेवाले करतील. माझ्याकडे जर उद्या जर का 100 कोटी, 200 कोटी रुपये आले, तर मी पण ठरवू शकतो. मी तर एखादी नगरपालिका विकत घेईन, एखादी महानगरपालिका विकत घेईन, ग्रामपंचायत घेईन, झेडपी घेईन. पण तिथं लोकशाही राहील का? कोणाची कामं होणार आहेत? असं होता कामा नये म्हणून लोकशाहीच्या माध्यमातून बिनविरोध हा जो बिनविरोध कशाला म्हणतात? जर 2 व्यक्ती असत्या, त्या ठिकाणी मागे गेले तर ठीक आहे. पण सर्व राजकीय पक्षांचे ए-बी फॉर्म वाटप झालेले आहेत आणि त्या ठिकाणी अचानकपणे एक सगळेच माघार घेतात. याचा अर्थ काहीतरी गोंधळ आहे. तेव्हा न्यायालयाने या गोष्टीचे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. वैयक्तिकरित्या स्वतःच सामाजिक लेव्हलला याची नोंद करून घ्यावी या निवडणुकीची आणि स्वतःच निर्णय द्यावा, की या ठिकाणच्या बिनविरोधाच्या विरोधामध्ये सामान्य आक्रोश असताना या ठिकाणी 2 बटणं लावून मशिनीवरती एक लोकशाही आणि एक बिनविरोध त्यावरती होऊ द्या धिंगाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.